जे लक्ष येत नाहीत ना, मराठ्यांनी सुद्धा स्वाभिमानानं वागलं पाहिजे. माय माऊल्यासहित सगळ्यांनी जो आपल्या राजाची कदर करत नाही, आपल्या दैवताची कदर करत नाही, असल्याला मतच द्यायचा, जो आपल्या समाजाच्या विरोधात करतो, लेकरा बाळाचं आयुष्य बर्बाद झालं पाहिजे मराठी, जो उमेदवार असा विचार करतो किंवा त्याचा नेता विचार करतो, अशा लोकांना मराठ्यांनी वेळेवरती मत दिलं नाही पाहिजे. नसता समाज मग आपल्यावर हसतो. आपण समजून घेतलं पाहिजे कोण आपल्या आरक्षणाच्या विरोधात गेला होता, समाजाच्या विरोधात गेला होता, आणि आज नेमका ते उभा आहे. आपल्या चळवळीतले कोण लोक उभा आहेत, कोण पोर उभा आहे, हे सुद्धा समाजाने लक्ष ठेवलं पाहिजे. काम करणाऱ्याला आपण सहकार्य केलं पाहिजे समाजाने, आणि समाजाला विरोध करणाऱ्याला मराठ्यांनी कधीच सहकार्य केलं नाही पाहिजे. या मार्गाचा नियत तरच आपला समाज पुढे जाईल आणि विकास होईल. आपल्यावरती निर्भर असतं. आपण खंबीर राहिलं पाहिजे. आपण आपल्या समाजाची कोणी चेष्टा केली, आपल्या समाजाच्या लेकराबाळाची कोणी टिंगल केली आणि तो जर उभा असला तर वेळेवरती त्याची कधीच दयामाया करायची नाही. मग फिरायची वेळ त्याच्याकडून आली तरी चालत. मतासाठी वोट मात्र तिकडे वळालं नाही पाहिजे. कट्टर मराठ्यांनी आणि कडवट वागलं पाहिजे आणि आपल्या चळवळीत उभा असणारं समाजासाठी काम करणाऱ्या पोरांना मदती केल्या पाहिजे. समाजाच्या दैवताच्या विरोधात गेलेला माणूस आणि त्याचा पक्ष नाही मतदान करायचं म्हणजे नाही, इतकं खानदानी वागायचे तर आपल्या पुढच्या सगळ्या पिढ्या सुधारतील. आपली चेष्टा टिंगल करणाऱ्याच्या मागं आपणच पाळणार. त्यांनी काही घाण बोलला तरी आपले लोक त्याच्याच मागं पाळणार. कसा विकास होईल तुमचा, तुमची लेकर बाळ कशी मोठी होईल. त्यामुळे वेळेला इतकी खुन्नस ठेवली पाहिजे. यांनी अगोदरच्या काळात दैवताचा अपमान केला म्हणजेच विकास नाही केला, म्हणजे अवमानाची विकास नाही केला याला मत द्यायचं. कोणी समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून विरोध केला, कोण समाजाच्या लेकराचं वाटलं हो म्हणून गेलं. कोणचा पक्ष आता त्याचा कोण उभा राहिलाय, इतकं बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. कोण उभा राहिलाय, तो माध्यमात मीडिया सोशल मीडियात आपल्या समाजाच्या विरोधात बोललेला आहे का, काही बोललेला त्याला नाही म्हणत. कोण चळवळीत आहे, कोण समाजाच्या दैवतासाठी झटतंय याच्यावरती समाजाला तिकडंच त्यांना सहकार्य केलं पाहिजे. तर हे लोक देत असतात. आपण कडवटपणा दाखवा तर आपल्या रायगडाचा, जिजाऊंच्या शिंदखेड राजाचा, शिवनेरीचा,